गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत जी गौरव पुरस्कार 2011च्या पूर्वारंगात म्या बाब्या पिचुकले तुमचं स्वागत करतो बरं का. बरं झालं आणखी बिचारा कल्टी दिली, हलणार होता माणूस तो, लय भारी माणूस. काय आपल्याला एंट्री मिळत नाही ना, आता एंट्री मिळालेली आहे, एवढी गेट लागलेली, सगळी तयारी जोरात चालू आहे, माणसं जमलेली आहेत, मोठा सोहळा होणार आहे. आणि अशा सोहळा बाब्या पिचुकला आला म्हणजे गावात त्याची लय वाट होणार आहे. तुम्हाला माहिती आहे अशा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. हे बघा जी गौरवचा 5 मेला बरं का, आयरे करायला मिळत नाही, निमंत्रण मिळतो, निमंत्रित आहे बाप आहे चुकलंय. हा आता मस्त आतमध्ये जाऊया. तुम्हाला सांगतो समधी आलेले, मकर दादा आलेले, जराचं पुष्कर दादा आलेले, स्वप्न दादा आलेले, समध्या शिरच्या ताई माई सगळे आलेले. तुम्हाला सांगतो समध्यांशी बोलूया, गप्पा मारूया आणि त्यांना विचारूया काय काय वाटतं ते काय. चला या. हे बघा हे काय माहितीये का, इथून जाताना सिक्युरिटी लागते ना म्हणून समजा लावलेलं आहे. आता आमच्यासारखी माणसामध्ये घुसतात म्हणून या सिक्युरिटी या बरोबर इकडे मध्ये या. समधी लोक जमलेले आहेत, तेव्हा का सगळे बोर्ड लागलेले आहेत, सगळे गुड नाईट वाल्यांचे बोर्ड लागले आहेत. की माणसं सगळे काम. नमस्कार काका, बाबा पिचुकले बरं का, जमलं सगळं. हा या या आपल्या ओळखीचे आहेत. सगळी तयारी जोरात आहे ना. चला बघा आतमध्ये बघा, ये इकडे. म्हणजे कसं काय समदार चालले ना बघा. समधी कोण उभं आहे, कोणाला काही अप्सरा अप्सरा उठे. ओळखलं का मला? मी बाबूराव. नाही बाप आहे पिचुकले. अरे कसं काय तुमचं अप्सरानं आम्हाला समजा वेळ लावले हो. काय एकंदर सोहळ्यामध्ये काय काय करणार तुम्ही? मी अप्सरा आली नाही करणार आहे. असं करू नका हो, आमचं म्हणजे त्याच्यासाठी लक्ष असतं कधी येणार तुम्ही अप्सरा करणार, असं काय करणार तुम्ही? आता ते सांगितलं तर मज्जा नाही राहणार. हा ते बी आहे मज्जा म्हणजे. अप्सरा आली आणि वाजले की बारा आणि नटरंग हे सोडून मी काहीतरी वेगळं करणार आहे. वेगळं करणार आहे तुमच्याकडे बघितलं कळतं तुम्ही काहीतरी वेगळंच करणार आहे. संतोष भाऊ काय काय करणार तुम्ही इकडं? मी अर्थात डान्स करणार आहे. लय भारी, तुम्हाला एकदम ऑल द बेस्ट बरं का. इतकी माणसं इतके कलाकार जमलेले, मला तर काय सुचतच नाही काय बोलायचं काय करायचं. तरी समजते माणसं आहे बघा, खूप आहे माणसं जमलेले आहेत. बघा ओ विशाखाताई आकारून कळत. नमस्कार, मी बाबा पिचुकलाय. पण कसं काय एकदम जमलंय तुमचं सगळं? चांगलं होतंय, चांगला झंगड होता जमलाय आमचा. डान्स स्किट वगैरे मस्त जमलंय. काय ग बोल की. मस्त एकदम. पण पिचुकले इकडं लय आम्ही आज घोटाळे घालणार इकडे. बरं मला सांगा एकंदर काय तुम्ही साजरं करणार आहे? ते समजे घोटाळेच आहेत आज. गाण्यामध्ये घोटाळा, नाचात घोटाळा, स्किट मध्ये घोटाळा, समजा आज आम्ही या स्टेजवर येऊन घोटाळा करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला इथं सोडलं कोणी हो, तुम्ही घुसला काय नाही आपल्याला कोण सोडायला लागतच नाही. गावाकडची माणसं सदा आपलं घोटाळा करून जाताला. नाही हो, आपली ओळख आहे. काय डान्स म्हणजे तुम्हाला बोलवतो ना, समधी लोक जमलेले आहेत, मोठमोठे कलाकार जमलेले आहेत. तर बघा तिकडे जमलेले आहेत. डॅडी भाऊ जमलेले. डॅडी भाऊ नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. पिचुकले बरं का. कुठं पिचुकले तुम्ही? इकडे पिचुकलो डॅडी. हाय शाबास. हा तुमचा सगळा सोहळा बघितला. हो. तुम्ही पण इथे काहीतरी करणार आहे ना? आम्ही करणार आहे ना. काय करणार आहे सांगा. आम्ही एक डान्स करणार आहे, धमाल असणार वा, आहे. वा, धमाल मस्त करा बरं का. थँक्यू. आणि आडलं बिडलं ना मला डायरेक्ट आमच्याकडे काढले की मला विचारतात डायरेक्ट. होय काय? तुमची जाम सॉलिड आहे म्हणजे. हा. समजा आलेले. हा. आता पॅडी पाहुणे भेटलो ना, आता पुढच्या दुसऱ्या पाहुणे भेट. हा चला चला यायचं. चला.
दादा पण आलेले त्यांच्याशी बोलूया आपण इकडे. मग दादा नमस्कार. नमस्कार. मी बाबा बिचकले बरं का. हा नाही इथं सोयाला आलो म्हणलं तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळेल मला. बर. हा कसं काय आज काय होणार आहे तुमच्या इकडे? आज काही नाही, इथं पारंपरिक स्किट होतील. हा झीचा इव्हेंट आहे, झीचे अवॉर्ड्स आहेत, त्यानिमित्ताने सगळे स्किट्स आहेत. आणि यावर्षीचा विषय घोटाळे असा आहे. आता आपण माहिती आपण सगळे खूप घोटाळे आजकाल पाहतो आहोत, बरोबर. त्याच्यावर भाष्य करणारा आजचा कार्यक्रम आहे. वा म्हणजे एकंदर दणका आहे तुमचा. दणका आहे, आता पुढून कर. एकंदर काय करणार तू इकडं? इथे परंपरेचे स्किट्स आहेत काही, हा, त्याच्यामध्ये मी कृष्ण करतो हा. आहे. पहिल्यांदा रसिक प्रेक्षकांना असा गुबगुबीत कृष्ण बघायला मिळणार आहे. असं आहे? आणि गुबगुबीत कृष्णाच्या गुबगुबीत गमती जमती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ते बघा तिकडे तारे साहेब बसलेले आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. इथे जी पुरस्कारला आलेलो बघायला. बर बर बर. इथं काय करणार आहे? आता आम्ही सगळे कलावंत मिळून इथं एक मनोरंजनाचा कार्यक्रम करणार आहे. हा. आणि कोणीही काही घोटाळा न करता चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम लोकांना हसवण्याचा करणार आहोत. आणि तो बघताना किंवा तो ऐकताना घर बसल्या किंवा घराच्या बाहेर असलेल्यांना पोटात काही घोटाळा झाला तर त्याची जबाबदारी मात्र आमच्यावर नाही गुरुजी.